नमस्कार मंडळी, आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज होता संडे आणि श्रद्धा आली होती माझ्यासोबत. तर तिची होती उद्या क्लास टेस्ट आणि त्यामुळे तिचा अभ्यास चालू होता. आणि इकडे माझं चालू होतं दिवा लावायचं काम. संध्याकाळची वेळ होती आणि आमच्या माचीसमध्ये नेमक्या 2च माचीसच्या काड्या शिल्लक होत्या लिटरली. आणि त्या दोन्ही दिवा लावताना माझ्याकडून विजल्या. आणि मग आता काहीच ऑप्शन नव्हता, काहीच काड्या शिल्लक नव्हत्या. मग आम्ही शेजारच्या दादाकडून माचीस आणली आणि त्याच्यात फायनली खूप साऱ्या काड्या शिल्लक होत्या. आणि मग आम्ही त्या काड्यांनी ॲक्च्युली दिवा लावला आणि दिवा लावल्यानंतर नमस्कार वगैरे केला देवाला. आणि अशा सगळ्या आटापिटानंतर दिवा लावून झाला होता फायनली. त्यानंतर खरं तर एक मोठं काम करायचं होतं, ते म्हणजे कस्टमर आलेले होते आणि कस्टमरला सगळ्या वस्तू दाखवून खूप सारा पसारा मी करून ठेवलेला होता आणि हा मला आता आवरायचा होता. हे आवरणं होत नाही की परत एक मोठं काम माझ्यासमोर उभं राहिलं होतं. ते म्हणजे शॉपचं काम चालू असताना काच शिल्लक राहिल्या होत्या काही आणि त्या अशाच उभ्या होत्या. मी पप्पांना सांगितलं होतं त्या घेऊन जा, पण त्यांच्या कामामुळे त्यांना काही ते घेणं झालं नव्हतं आणि ते आज फायनली फुटल्या. आणि त्याचं आवरायचं काम माझं चालू होतं. मग ते मी सगळं भरून ठेवलं, सगळ्या काचा भरून ठेवल्या आणि मग तेही आवरलं. मग संध्याकाळच्या वेळी श्रद्धाचं म्हणणं होते की आपण आज काहीतरी बाहेर खायचं. मग तिच्या फरमाईशनुसार आम्ही ऑर्डर केली होती शेवपुरी आणि मग आम्ही दोघींनी मस्तपैकी शेवपुरी खाल्ली. आणि इतकं पोट भरलं होती, घरी जाऊन काहीच खायची इच्छा नव्हती. आणि तरी पण आम्ही घरी गेलो होतो आणि जेवलो होतो थोडं तरी. आणि इथं आम्ही चाललो होतं सुकीपुरी खाण्याचं काम. काही झालं तरी हम सुकीपुरी नाही सोडणार. आणि त्या काकांनी पण आम्हाला बोलावून दिली होती. ॲक्च्युली आता बंद झाली, पण त्या काकांनी आम्हाला दिली होती. आणि इथे मस्तपैकी आम्ही सुकीपुरी खाल्ली. आणि पाणीपुरी झाल्यानंतर आवर्जून सुकीपुरी कोण कोण मागवतं हे मला कमेंट करून नक्की. आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर आता फायनली आम्ही निघालो होतो घरी. आणि असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.